तर बापू पोरायनो तुम्ही जरा सांभाळून राहा, कारण कधी कधी पोरच नाही का पोरीच्या नावाची आयडी बनवतात ना, मस्त तुमच्याशी बोलतात आणि तुम्हाला वाटतं का तुमच्या बरं पोरगीच बोलत आहे, मस्त आय लव्ह यू म्हणतात, काही म्हणतात, काही ना बाई विचारून टाकतात आणि तुम्हाला काही धंदे नसत भोड्या स्वभावानं सप्पा सांगून देता. म्हणून नाही का सांभाळून राहा, बस एवढाच माझा म्हणणं आहे तुम्हाला. ताईच्या मांग मांग फिरतात आमचे भाऊजी, रागवाले कधी कधी प्रेमवाले भाऊजी, ताईले पिक्चर पावाले नाही नेत भाऊजी, घरातल्या घरात राय म्हणतात भाऊजी, स्वतः दिवसभर इकडं तिकडं हिंडतात आमचे भाऊजी, भांडे घास पाणी भरता येईल म्हणतात भाऊजी, भात भाजीसाठी रोज झगडा करतात भाऊजी, पण होऊन जाते म्हणून समजून नाही घेत भाऊजी, असे म्हणतील तसे म्हणतील राग काढतील भाऊजी, पण बहिणीचा माझा विचार नाही करतील भाऊजी, बहीण माहेर राहून आल्यावर रागा रुसते तर भाऊजी, कमेंट मध्ये सांगा कसे आहेत आमचे भाऊजी. अबे भयानकच थंडी वाढली बे बापा परबाकर, इस्त्या जवळ बसल्याशिवाय नाही का कामच नाही हो. अबे आमच्या वेळेसची थंडी याच्यापेक्षा जास्त होती ना. म्हणजे पहिलेही तू असा 5-5 तास शेकत होतास का? अबे मी पहिलं 10-10 तास शेकत होतो. माझ्या बाप रे गा 15 तास का नाही सांगत? तुझा रकत गिकत तर सपा आटून गेला असेल. माझा बाप तर सांगत तू का पहिलं काड्या कण आणून होता शकत जंगलातून, आमच्या घरच्या काड्या कण चोरून नेस तू. अबे नव्हतो नेत ना तुमच्या घरच्या काड्या मी. मग कोणाच्या घरच्या नेस? मी चोरटा नव्हतो रे बापा. बरं तुझ्या वेळेसची थंडी उमत जास्त होती तर मग येते शेकतेस खायला जाणं तू आपल्या घरी. मी जाईन नाही तर काही करीन. साला एवढी थंडी लागते का बोत्रीतून निघताना बोत्री गाणं म्हणते? कोणता गाणं म्हणते बे? हो मुझे छोड़ कर जो तुम जाओगे बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे, पांगर पांगर थंडी लागल जाऊ नको तू, अकडे जुन जाशील हु करू नको तू, वट फुटल्यावर क्रीम लगाओगे बड़ा पछताओगे बड़ा पछताओगे. तुला आता कोणत्या पद्धतीने सांगायचा? अरे भाजी मध्ये मीठ जास्त नको टाकू म्हणतो तरी तू ना ऐकस, तर कोणता काम आहे भाज्या खारट बनवायचा? अजिबात सांगू नये ना ऐक. म्हणजे रोजही तुला एकच गोष्ट सांगत राहू का मी? पहा मी तुम्हाला पहिलं सांगता बेशापणीनं चांगल्या पद्धतीने खात असाल तर खा, नाही तर धुवाल जा. तू मला दुसरी भाजी बनवून दे काही. मी नाही बनवून दे म्हणजे दिवसभर का मी तेच धंदे करत राहू का? हा बनवून दे ना तो बनवून दे. मग भाजीला कोण मीठ जास्त टाक म्हणलं ना तुला? आता टाकलो तर टाकलो, एक दिवस होतीस इकडे तिकडे. काचा एक दिवस आहे तुझा, रोजही बिघडते. मग तुम्हाला नाही बनवताय का भात भाजी? मग बायको कोणत्या कामासाठी केलो? म्हणजे दोन्ही वर बोलाचा मारदारे घुमविन ना तुला याकडावून त्याकडाव पडलीस पाहिजे. काऊन तोंडावर तोंड देणी बंद करू का तुझी? दारे जाईन ना त्या शितलीलाच घेऊन येईन. आणा ना तर मी का भेवतो? असा थांब जाऊन आणतो. बापा आता त्या दिवशी आरपारच चालला गेला. नंगडच आहे पक्का नंगड माणूस आहे. अबे आमची हेच बरी आहे, पुरा 70 मध्ये दिल खुश होऊन जाते. अबे हो आणि पुरी टेन्शन चाललीच जाते. अबे टेन्शन का म्हणतेस, पुरा दुखना पाखना निघूनच जाते. अबे बाकी देवाई बहुत कलाकार आहे बे, टेन्शन बनवलं ना त्याच्यावरची दवाई बनवलं. अबे त्या माउंटेन ड्यू नगी काही जात नाही हो. जर डर खतम करायचा असेल तर हेच दवाई सगळ्यात कामाची आहे. अबे फोडणं बे सील मग थांब ना, चकना येऊ दे ना. हो येऊ दे चकना. दारू पायी असा वाटते का अंगात धसते कोणाची तरी आत्मा आणि खालतपासून वरतवरी होते टेन्शनचा खात्मा. तू भेटा गिटाची टेन्शन नको घेऊ, फक्त एक फोन टाक मी कोठे हजर. माझा दिल तुझ्यावर फिदा, फक्त म्हणू नको कधीच अलविदा. अबे दिवाकर चल बॅट बॉल खेळायला. बेस साला तुला मारेन ना बे चपला ना. येते विषय सुरू आहे कोणता, तू म्हणतातस का आणतेस? जा पर तिकडे नाही तर जोडा फाटतला मारतो. अय कायले रे त्याला खिदाळलास? सोनू किसी ने खूप चांगलं कहा है, जब गर्लफ्रेंड जवळ होती है माणूस दोस्ती को इसर जाता है. पण मी माझ्या मित्राला खेदाळलो ना तरी मला दुःख बहुत होत आहे, पण मी त्याला दाखवू नाही शकलो. बापरे तूही मला गमवाला शहर दिसतेस. अय तुला का माहित गम क्या होता है? तू तो हमेशा भातानच फोटो चिपकवत होतीस.